नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 30 मार्च 2026 ला एक GR होता आणि ह्या GR मध्ये पवित्र पोर्टलची SOP ठरवण्यात आली होती. आता लक्षात घेऊया आपण मग या SOP मध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते. त्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की SOP मध्ये 100 मार्कांची तुमची विथ मुलाखतीसह ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिला असेल त्या विद्यार्थ्यांची 100 मार्कांची टेस्ट होणार आहे. आता थोडक्यात मी मला त्या मुद्द्याकडे घेऊन जातो. काही मुद्दे अजून पण आहेत, जसं की काही विद्यार्थ्यांची मागणी होती की टेट नंतर आम्ही TET आणि CET एक्झाम दिलेली आहे, सो आम्हाला यामध्ये त्या पात्रतेच्या निकषामध्ये किंवा ही पात्र आम्ही झालेलो आहोत ते अपडेट करण्यात यावं, आम्हाला तो चान्स द्यावा, संधी द्यावी. पण नियमानुसार हे देता येत नाही. पण दुसरा मुद्दा हा समोर येतो की मग जर SOP तुम्ही ठरवली, हा GR जो 30 मार्च 2026 ला आला तो टेट नंतर आलाय, मग टेट नंतर हा GR आला, हे निकष तुम्ही मात्र आता टेटला लावलेले आहात. पण त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरण्याच्या वेळेस किंवा रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस म्हणूया आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्याच्या वेळेस आम्हाला हे सांगण्यातच आलं नव्हतं की GR नुसार असं असं होणार आहे भविष्यामध्ये. मग आता हा जर GR आला तर GR मध्ये काही मुद्दे मी तुम्हाला दाखवतो, त्यावरून ही मागणी होऊ शकते की नोंदणीसाठी पुन्हा मुदत वाढवून मिळेल का. आता नेमकं काय मुद्दा आहे, थोडक्यात मी त्या मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस आपल्या चालू झाल्या आहेत. ह्या बॅच बद्दल थोडक्यात मी मला सांगतोय, तुमच्या मित्रांना पण लगेच कळवा, त्यांना पण सांगा. बघा, द्रोणा 10.0 ची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, 1 एप्रिल पासून चालू झाली आहे. आणि ह्या बॅचला बघा 9 बॅचेस पर्यंत शिकवणारे फॅकल्टी तुम्हाला ह्या बॅचला शिकवते. ह्या बॅच मध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच आहे. तुमच्याकडे बुक किट अवेलेबल असेल तुम्ही ही बॅच घेऊ शकतात, अदरवाइज ही बॅच तुम्ही घेऊ शकतात. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. PPT PDF स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. 5000 प्लस रिझल्ट देणारी मार्गदर्शनाची टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. रोज नवा दिवस नवा सुरुवात, रिफ्रेशमेंट सेशन पण असणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यात शेवटी इथे फ्री महारिव्हिजन सेशन पण असणार. असं दोन्ही बॅच मध्ये अवेलेबल आहे. बॅच तुमच्या मित्रांना कळवा, तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या नातेवाईकांना सांगा. आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली आहे, ती लिंक डाउनलोड करून, ती लिंक वरनं ऍप डाउनलोड करून तुम्ही हवी ती बॅच जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, हा GR आला 30 मार्च 2026 चा. GR मध्ये सांगितलं होतं की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती राबवण्यासाठी SOP असेल, म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असेल, ती कशी असेल त्यात सांगितलं. आणि त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा, इथे तुम्हाला मुलाखतीसह जेव्हा हा प्रकार तुम्ही निवडतात, ह्या प्रकारामध्ये 100 मार्कांची परीक्षा होणार आहे. आणि 100 मार्कांची परीक्षा कशी असणार आहे, टेटचे जे मार्क्स आहे त्याच्या अगेन्स्ट 75 मार्क असतील, व्यावसायिक अर्हतेला 8 गुण असतील, शैक्षणिक अर्हतेला 7 गुण असतील आणि मुलाखत प्रत्यक्षताला 10 गुण, असे एकूण 100 मार्कांची गुण टेस्ट असणार आहे. पण यामध्ये लक्षात घ्या, त्यांनी 2 नंबरचा आणि 3 नंबरचा हा जो पॉईंट त्यांनी सांगितलाय तो तुम्हाला मी हायलाइट करून देतो इथे, की यात नेमकं त्यांनी काय सांगितलंय आणि यात काय गडबड झालेली आहे तो आपण समजून घेऊया थोडक्यात. बघा, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. व्यावसायिक अर्हतेमध्ये जे 8 गुण त्यांनी ठेवले ते कसे ठेवलेत बघा. विशेष श्रेणी जर असेल तुमचे तर तुम्हाला 5 गुण आहे. विशेष श्रेणी म्हणजे काय, तुम्हाला तुमच्या व्यावसायिक अर्हतेमध्ये DED असेल किंवा BED असेल, त्यामध्ये तुम्हाला मार्क जर हे विशेष श्रेणीसह असेल तर तुम्हाला 5 गुण, म्हणजे आपण त्याला 75% पुढे म्हणूया. आणि प्रथम श्रेणी असेल तर तुम्हाला 3 गुण आहे. द्वितीय श्रेणी असेल तर 2 गुण आहे. आणि हा आहे महत्वाचा मुद्दा, मी याला स्टार करतो, अधिकची व्यावसायिक अर्हता 3 गुण. आता हे आम्हाला आधी सांगण्यात आलंच नव्हतं, त्यामुळे आम्ही फॉर्म भरताना जी पात्रता मिनिमम लागत होती, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला 6 ते 8 किंवा आम्ही म्हणेल 1 ते 5 ला किंवा 6 ते 8 ला किंवा जे वर्ग असेल त्यांना, किंवा 9 ते 10 पण तुम्ही पकडू शकता, 11 ते 12 पण तुम्ही पकडू शकता. याला मिनिमम अर्हता काय होती बाबा, याला होती BED प्लस पदवी होती, बरोबर आहे. त्यामुळे आम्ही ह्या पदासाठी काय केलं, BED प्लस पदवीच टाकलं. माझ्याकडे पदवी होती पण मी टाकली नाही, म्हणलं काय याच्यात काही मार्कच नाही पुढे तर नाही टाकली. असं काही मुलांच्या बाबतीत, काही अभियोग्यता धारकांच्या बाबतीत घडलेलं आहे. मला सांगा घडलंय की नाही घडलंय. म्हणजे सपोज एखाद्याला 9 ते 10 ला जायचंय, 9 ते 10 ला मिनिमम क्रायटेरिया काय होता की तुमचे BED असावं लागतं आणि तुमचे पदवी असावं लागतं आणि प्लस तुमची टेट असावं लागते, टेटचे मार्क हेच तुम्ही टाकले, बाकीचे डॉक्युमेंट टाकलेत तुम्ही. पण तुम्हाला तुमच्याकडे कदाचित याच्या पुढचं असू शकतं, MED असू शकतं तुमच्याकडे, कदाचित तुमच्याकडे ही काय पदवी दिली, पदव्युत्तर पदवी असू शकते, कदाचित तुमच्याकडे अजून पदव्युत्तर पदवी म्हणजे दुसरी पण पदव्युत्तर पदवी असू शकते, दुसरी पदवी असू शकते, अधिकची तुमच्याकडे काय असू शकते, व्यावसायिक अर्हता होती, म्हणजे DED BED नंतर MED होतं माझ्याकडे, किंवा अजून असेल DED पण असेल, मी टाकलं नव्हतं.
सो मग हे आम्हाला माहिती नसल्याने आम्ही टाकलं नाही, हे 3 गुण आम्हाला मिळू शकत नाही. मग मला सांगा, इथे तुम्ही GR नंतर काढलाय, रजिस्ट्रेशन पहिले घेतलंय, तर मग ही परमिशन द्यायला पाहिजे अपडेट करण्याची. सेम तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा तुम्हाला शैक्षणिक अर्हतेमध्ये विशेष श्रेणीला 5 मार्क आहे, प्रथम श्रेणीला 3 गुण आहे, 5 द्वितीयला 2 गुण आहे, अधिकची शैक्षणिक अर्हतेला 2 गुण आहे. मग अधिकची शैक्षणिक अर्हता हे आम्हाला आधी सांगितलंच नाही, कारण GR तुमचा आलाय 30 मार्चला आणि तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, हे रजिस्ट्रेशन कधी केलंय मला वाटतं, आय थिंक सो 15 जानेवारीच्या आत तुमचं संपलेलं होतं, 15 जानेवारी 2026च्या आत. नंतर GR आलाय. मग ह्या GR मध्ये जर तुम्ही अधिकची शैक्षणिक अर्हता सांगतात, आम्ही टाकलीच नसेल, 100 मध्ये एकतर विद्यार्थी असं असेल की ज्याने टाकलं नसेल, हे तुम्ही कसं ठरवणार? मग त्या विद्यार्थ्यावरती अन्याय होणार की नाही? हा, काय होऊ शकतं, कदाचित कदाचित हे पुढे जेव्हा ऍक्च्युअली ऍड येईल, सगळं चालू होईल, विदाऊट इंटरव्ह्यू पहिला राऊंड असणार आहे, दुसरा राऊंड जो असतो तो विथ इंटरव्ह्यू असेल, त्यावेळेस कदाचित तुम्ही लिंक देऊ शकता आणि अपडेट करायला लावू शकता. चांगली गोष्ट आहे, पण हे अपडेट करायला द्यावं लागणारच आहे, भले तुम्ही नंतर द्या किंवा आता द्या, पण हे लिंक देऊन मुलांना हे अपडेट करायला चान्स द्यावा लागणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? मी जो पॉईंट इथे मांडलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला का? तुमच्याकडे पोहोचला असेल मला कमेंटमध्ये कळवा, कारण हा पॉईंट 1-2 फक्त अभियोग्यताधारकांच्या लक्षात आला असेल, बाकीच्यांनी लक्षात घेतलाच नाहीये की तुम्ही नवीन GR आणून जर यासाठी आम्हाला आता अपडेट करायला देणार आहात. सो मग मागणी ही आहे की हा पॉईंट अपडेट करायला चान्स दिला पाहिजे आणि त्यानुसार हे 2 मार्क किंवा 3 मार्क सगळ्यांना मिळालेच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाल्या आहे, ही 2 रुपयाची बॅच आहे, सगळ्यांनीच घ्यावी, ज्यामध्ये यशाचा राजमार्ग बॅच आहे, TET 2026 साठी तयारी करण्यासाठी काय काय लागतं ते सांगणारी ही बॅच आहे. त्याचबरोबर तुम्हाला सेपरेट बॅचेस पण विषयानुसार अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे नवीन आवृत्तीनुसार पुस्तकं अवेलेबल आहे. हे पुस्तक सगळ्यांकडे असावं, ज्यामध्ये TET 2025 मध्ये PYQ कसे विचारले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणूया आपण त्याला, 3500 प्लस प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड आहे. हे पुस्तक सगळ्यांनीच सगळ्याकडे असलंच पाहिजे. प्लस पेपर 1चं पुस्तक आहे, पेपर 2चं पण आहे आणि बालमानसशास्त्राचं पुस्तक पण अवेलेबल आहे. हे पुस्तक तुम्ही कुठून मागू शकता? जवळचं बुक स्टॉल असेल, Amazon असेल किंवा इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर, आपलं ऍपवरून सुद्धा तुम्ही मागू शकता. हे ऍप तुम्ही असं डाउनलोड करू शकता, हवं ते बुक्स परचेस करू शकता, बॅचेस पण जॉईन करू शकता. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉलही करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.